हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सतपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. सगळ्यांना आस लागून राहिले की ऑगस्ट 2025 जसं एक्सप्लेन केला तसं सप्टेंबर 2025 सुद्धा आम्हाला एक्सप्लेन करा. तो आज आपण घेऊन आलो आहोत मीन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. ठीक आहे, आज आपण याच्यामध्ये ना खूप गोष्टी कव्हर करणार आहोत. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, हेल्थ, तुमच्या गुरूंचा ॲडवाईस, तुमच्या एंजल्सचा ॲडवाईस. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि 1176 टाईप करा कमेंट सेक्शनमध्ये आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हा, म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी जे योग्य ॲडवाईस असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, स्क्रीनवर खाली माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोर्स करायचा असेल किंवा सोप्या रेमेडीज हवे असतील डेली लाईफमध्ये, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. सो आपण सुरुवात करूया. मीन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना रिलेशनशिपसाठी कसा असेल हे पाहूया. ओके, रिलेशनशिपच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अनेक गोष्टींमध्ये जर तुम्हाला चुकीचं आकर्षण वाटत असेल, तुम्हाला माहिती आहे की या गोष्टी चुकीच्या आहेत, तर तुम्ही त्यातून बाहेर पडणार आहात. बघा, हे कार्ड आहे ना, द डेव्हिलचं कार्ड, हे युजली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्ससाठीच जास्त येतं किंवा ॲडिक्शनसाठी. हे कार्ड रिव्हर्स आलंय, तेही रिलेशनशिपमध्ये. म्हणजे जर तुमच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी येत असतील गेले काही महिन्यांपासून, दिवसांपासून, तर तुम्ही त्यातनं बाहेर पडाल असं हे कार्ड सांगतं. शिवाय दुसरी गोष्ट सांगते की वेटिंगचं कार्ड रिव्हर्स पोझिशनमध्ये आहे. म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होतात ती गोष्ट होणार आहे तुमच्या आयुष्यात. ॲक्च्युली तुमच्या पार्टनरकडनं काही गोष्टींची तुम्हाला अपेक्षा असेल तर या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल की त्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. ठीक आहे, तर चुकीच्या गोष्टींच्या आकर्षणापासून तुम्ही दूर होणार आहात आणि तुमच्या पार्टनरचा रिलेटेड जर तुम्ही काही अपेक्षा केल्या होत्या तर त्या अपेक्षा पूर्ण होतील. शिवाय आता ज्यांचं लग्न नाही झालंय त्यांच्या बाबतीत रिलेशनशिपसाठी काय आलंय हे कार्ड, की तुम्ही जर कुठे मागणी घातली असेल आणि त्यांचा होकार पेंडिंग होता तर ते उत्तर तुम्हाला मिळेल सप्टेंबर 2025 मध्ये. आणि हे कार्ड त्या सिंगल्ससाठी काय सांगतं की तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये होतात ते ॲक्च्युली लव्ह नसून एक नुसतंच अट्रॅक्शन आहे. ठीक आहे, याची तुम्हाला जाणीव सप्टेंबर 2025 मध्ये होईल. दुसरे आपण बघणार होतो फायनान्स. सो मीन राशीच्या लोकांसाठी त्यांचे फायनान्सेस कसे असणार आहेत हे आपण बघूया. ओके, मीन राशीच्या लोकांना नवीन संधी तर येणार नाहीत, पण आत्ता जी हातात संधी आहे त्याचं सोनं करण्याकडे तुमचा पूर्ण कल राहील. फायनान्सच्या बाबतीत जर रीड करायचं झालं तर कमवता कमवता शिक्षण घेण्याचं कार्ड जे असतं ना, ते ह्याला म्हणतात 8 ऑफ पेंटाकल्सला. बघा, ही व्यक्ती कष्ट करते आणि पैसे साठवते. सो या महिन्यामध्ये तुमची सेव्हिंग होईल. सेव्हिंग चांगली होईल, कष्ट त्याच्यासाठी तुम्ही सगळे चांगले घ्याल. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ना थोडीशी दमछाक होईल, कारण मनासारखी संधी जी तुम्ही वाट बघतात त्या संधी येता येता राहिल्या म्हणून. पण अदरवाईज सेव्हिंगचं तर चांगलं कार्ड आलेलं आहे. नंतर आपण बघणार होतो करिअरच्या बाबतीत. मीन राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीमध्ये काय ॲडवाईस आहे. अरे वा, खूप छान कार्ड आलंय. जर तुम्ही फायनान्समध्ये म्हणजे बिझनेसमध्ये असाल स्वतःच्या किंवा नोकरी करत असाल तर तुम्हाला बाहेर जाण्याचे योग आहेत. आणि इच्छापूर्तीचं म्हणजे जरी बिझनेसमध्ये असाल तर मटेरियलिस्टिक गोष्टी तुमच्या पूर्ण होतील. मे बी तुमच्या वर्कशॉपचं किंवा तुमच्या शॉपचं रिनोव्हेशन असेल, काही दिवसांपासून थांबलं होतं ते आणि ह्या महिन्यामध्ये ते पूर्ण होईल. किंवा आपण असं म्हणू की महत्त्वाच्या गरजेच्या गोष्टी ज्या तुमच्या बिझनेससाठी आहेत त्या विकत घेतल्या जातील. यू विल बी व्हेरी हॅप्पी की हां, हे मला करायचं होतं आणि हे झालं. आणि सेम तसंच नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे की जे काही कष्ट घेतलेत त्याचे फळ तुम्हाला या महिन्यामध्ये नक्की मिळेल. शिवाय बिझनेस किंवा नोकरीच्या निमित्ताने आत्ता जिथे आहात त्या गावापासून बाहेर जाण्याचे योग आहेत, भारताबाहेर जाण्याचे योग आहेत म्हटलं तरी चालेल काही जणांच्या बाबतीमध्ये. सो चांगले कार्ड्स आलेले आहेत. करिअरच्या बाबतीत उत्तम कार्ड्स आलेले आहेत. आता आपण बघूया की तुमची हेल्थ कशी असणार आहे थ्रू आउट सप्टेंबर 2025. अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. दुर्लक्ष करण्याच्या स्वभावामुळेच सप्टेंबर 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांसाठी द टॉवरचं कार्ड आलंय. म्हणजे तुम्हाला अचानक आजारपण येणार, अचानक. म्हणजे तुम्हाला भनक पण नाही लागणार की अचानक एकाच दिवशी तुम्हाला सकाळी उठायला आणि कळेल अरे सर्दी ताप खोकलाय. सो एक द टॉवरचं कार्ड आलंय. सो उगाच काही प्लॅन्स केले असतील भिजायला जायचे किंवा काही नाही का, ज्याने तुम्हाला आजारपण येईल असं काही करू नका. दुर्लक्ष करू नका स्वतःच्या तब्येतीकडे, असं हे कार्ड सांगतं.
सो कार्ड्स किती छान आपल्याला सांगतात, अलर्ट करतात. व्हेरी गुड. सप्टेंबर 2025 एक मिक्स फिलिंग देणारा आहे मीन राशीच्या लोकांसाठी. आता बघूया तुमचे गुरु तुमच्यासाठी काय सांगतात. डोळे मिटून गुरूंचं स्मरण करा. बघूया तुमच्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये तुमच्या गुरुचं काय संदेश तुमच्यासाठी आहे. फेथ आणि को एक्झिस्टन्स. हॅव फेथ म्हणजे श्रद्धा असू द्या सगळ्यामध्ये, जे करतायत ते पूर्ण श्रद्धेने करा. आणि को एक्झिस्टन्स, लर्न टू को एक्झिस्ट विथ एव्हरीवन अराउंड यू. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे जे लोक आहेत त्यांच्यासोबत ॲडजस्ट करायला शिका. मीन राशीचे लोक ऑलरेडी तसेही ॲडजस्ट करण्यात आणि लोक जोडण्यामध्ये खूप छान असतात, मला जे आलेले अनुभव आहेत. सो अजूनही ह्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईंचं, तुमच्या गुरूंचं हेच म्हणणं आहे की या वेळेला सुद्धा तुम्हाला लोकांसोबत थोडं ॲडजस्ट करून घ्या, असं साई सांगतात. आता आपण बघूया तुमच्यासाठी तुमचे एंजल्स काय सांगतात. बघूया तुमचे एंजल्स तुम्हाला काय सांगतात. सप्टेंबर 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांसाठी एंजल्स ॲडवाइस काय आहे. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स आणि हेल्पफुल पीपल. बघा, एक मगाशी आलेलं को एक्झिस्टन्स साईंचं आणि त्याला हेल्पफुल पीपल, म्हणजे कुठला माणूस कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही, त्याच्यामुळे लोक जोडून राहा, त्यांचा उपयोग होणार आहे तुम्हाला. आणि दुसरं मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. सो या महिन्यामध्ये सुरुवात करा, शक्य होईल तेवढं 5 मिनटं का होईना पण मेडिटेशन करा. बरेच प्रश्न जे तुम्हाला पडलेले असतील त्याची उत्तरं तुम्हाला मेडिटेशनमधून मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे. आशा करते की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सप्टेंबर 2025 मीन राशीसाठी खूप छान होता. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या नात्यामध्ये, घरामध्ये जर कोणी मीन राशीची व्यक्ती असेल तर त्यांना हा महिना कसा जाईल हे कळायला हवं. सो माझा हा व्हिडिओ त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.